बाई उजडच पड ना. उजड पडून बी बघायचंय काय म्हणा. अरा रा 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 लहर रायाच गेली बघा वाड्याची. वाशे बघा कसे, रंग बघा काय भिताड दिसतंय. उघड्या बोडक्या भिंती. आहो मी काय म्हणते, आपण सगळ्या घराची डागडुजीच करून घेऊ बरं का. नाही आणि सगळ्या भिंतीला रंग लावू आणि झालं तरी ना एक माळा चढवू, नाही 2 माळे चढवू. म्हणजे काय आहे ना का प्रत्येकाला कशा सेपरेट सेपरेट रूमा होतील आणि रूमा उरल्या ना की मग भाड्याने देऊ शकू आणि पैसे होतील आपल्याला. हा चालेल की बांधूयात 2 माळा आपण. हा लगेच त्यात काय एवढं. म्हणजे खरं बोलतोय तवा खरंच करूया. मग उद्याच जाऊ आपण डॉक्टरकडे. डॉक्टर नाही, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणायचंय का? नाही डॉक्टरकडेच जायचं म्हणतोय आम्ही. काय आपण जरा डॉक्टरकडे जाऊन त्याला विचारू की बाबा तुझ्या ज्या किडनी आहेत ना त्या साधारणतः केवढ्याला जातील. आणि त्यांनी नाही भागलं तर मग तुझे ते मोठाले डोळे बी आहेत, ते हृदय हा त्यांनी बी नाही भागलं तर मग तुझा मेंदू आपण इकून टाकू. तसाही काही फारसा तो वापरलेला नाहीच आहे तू. चेष्टा चालवली का काय माझी? आता सुरुवात कोणी केली मग? हा अगे इथं परिस्थिती काय, तू काय बोलतेस. जमीन गहाण आहे आपली, ती साधी सोडवायला जमाना आपल्याला. घर खर्च बागाना आणि तुला 2 माळ चढवायचं होय. पैशाचा प्रश्न आहे ना, पैशाचाच प्रश्न आहे ना. पैसे काय हे असे येतील. एकदा काय श्यामलन लालीच्या इन्शुरन्सचे पैसे आल्यानंतर ते आपल्यालाच मिळाले. आपलेच किती पैसे हाय काय. रंजे अगं काय चाललंय काय तुझं? हा तुला माणसापर्यंत पैसा प्यारा आहे वय ग. अजून हिथं आपल्या लालीचं काय झालंय माहित नाही, तवर तुला तिच्या इमेचा पैसे दिसायला लागलेत. हाय का फुलत आहे. ऐक माझं, मी काय माय एकटीसाठी बोलतीये का? सगळ्या घरादाराचा विचार करूनच बोलतीये मी. हा तू मला सांग, ज्या गोपाळच्या टेलरिंगच्या पैशातून आणि माझ्या भोळ्या सुधाकरच्या पोलिशी पगारातनं काय काय होणार आहे? हा कवा बांधायच्या माड्यावर माड्या. हा आणि हे बघ, घरामध्ये बारकी बारकी लेकरं आहे, हौसा रीतिक, त्यांचा विचार कुणी करायचा? त्यांच्या भविष्याचा विचार करूनच बोलतीये मी. बाई, गोपाळ, अरे गोपाळ, अरे काय? काय रे? बस 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 इथं बस. अरे काय लागलं ना? अरे एवढं रगात आणि हे काय रे एवढे कापडे फाटले काय रे? लई लागलंय का तुला? आई अहो बघा की किती लागलंय. अहो मी दुकानावर निघालो होतो ना तेव्हा गाडीवर 2 जण आले. त्यांनी वार केले, लय मारलं मला धमकी बी दिली. मला म्हणले जी अवस्था तुझ्या बायकोची केली ना तीच तुझी करू. मला काय कळलंच नाही आपण काय करू. अरे पण केवढे लागले रे, केवढे लई रगात आले. काय लागलं नाही काय नाही. त्या भामट्यानं स्वतःची कापड फाडून घेतली असेल. मी चांगली ओळखून आहे त्याला. हा 1 नंबरचा नाटकी आहे तो. असली कसली आला का? एवढं गोपाळला लागलं आणि तो असं बोलतोय? आमच्या काळात नव्हतं लागा असं. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की माझ्या लेकाच्या जीवावर कोणतरी उठलंय म्हणून? तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही. आता बघा काय होऊन बसले. माझ्या लेकाच्या मुळावर कोण उठलंय कोणास ठाऊक. काय बिघडवलंय की माझ्या लेकानं कुणाचं? नाही आता अख्खा सातारा पालथा घालतो आणि तो कोण डरजुले आहे ना त्याला शोधून काढतो आणि त्याला तिथंच संपवतो मी. त्याला माहित नाही अजून हा त्यांनी कोणाच्या लेकरावर हात का. बघा डोक्यात राग घालू नका. तुम्हाला काय झालं तर? आप्पा तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहे ना सगळी. आम्ही मिळून हुडकतोय त्याला. होय. आणि आप्पा तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. एकदा तो गाव द्या हो, बघा कसं करतो त्याचं. आणि आप्पा आम्ही सगळी कामाला लागतो. मी तर बातमी करून त्या पोलिसांवर दबाव आणणार आहे. कोण गुंड आहे ते बघतोच आपण. अरे नको काय मित्रा, अशी खरंच काय करायची गरज नाही. मी जामकर साहेबाकडे गेलो होतो दुपारी. जामकर साहेबांना सांगितलं सगळं. जामकर साहेबांनी त्यांची स्पेशल टीम जी कोण हल्लेखोर आहेत ना त्यांना शोधायला पाठवली. जामकर, अरे त्याला आधीच गुन्हेगार सापडेना. तो काय करणार आहे? त्याला काय जमत नाही. त्याला मला सोडतो. शांत व्हा बाबा, शांत व्हा. गोपाळ चल बाबा, आज चल हातपाय धुवून घे, चल आराम कर. चल बाबा, सावकाश सावकाश.
तुम्ही गोपाळची काळजी घ्या, त्याला आरामाची गरज आहे. आम्ही बाकी सगळं बघतो हा. आणि जर काय लागलं ना आम्हाला फोन करा, आम्ही लगेच येतो. हा चला जाऊ निघा. भाऊला ना, त्याला सोडत नसतो आपण लक्षात ठेवू. चला निघा निघा. हा चला चला निघा. चला रे. हा बोल, काय बातमी आहे? गोपाळवर कोणतरी हल्ला केलाय काय? कधी? आणि तो जबर जखमी झालाय. हे कसं शक्य आहे? हा काल मी गाडी अंगावर घातली होती त्याबद्दल तर बोलत नाहीये ना? चाकूने वार केले. पण हे कसं काय घडलं? आता जे घडलं ते सांगितलं. बर ठीक आहे, त्यांच्यावर लक्ष ठेव आणि मला कळवत राहा. ठीक आहे. का मला असं होतंय? छा माणसानं मला एवढा त्रास दिला, त्याला काय झालं? मला काय एवढं वाईट वाटतंय? मला का त्रास होतोय? जाऊ दे ना. यांना जास्त लागलं असेल तर जाऊन बघायला पाहिजे. यांना बघितल्याशिवाय जीवात जीव नाही येणार माझ्या. काय करू? मॅडम कुठे निघालाय? का? काय झालं? नाही, एवढ्या रात्रीच निघालाय ना, म्हणून म्हणलं. हा मग तुला काय अडचण आहे? परत केव्हा येणार आहे? तुला काय करायचंय? कोण आहेस तू? परत जर मला टोकलंस, एक जरी प्रश्न विचारलास ना, मी काय करेन सांगता यायचं नाही. बर. रूमचं भाडं वेळेवर मिळतंय ना तुला? ते घ्यायचं आणि गप्प बसायचं. जे व्हायला पाहिजे होतं तसं व्हायला पाहिजे होतं, तसं काहीच नाही घडलं. उलट तो जामकर खूप नॉर्मलीच रिॲक्ट झाला. तसं काही झालंच नाही. असं कसं काय नाही झालं? रक्त निघालंय, एवढं मारलंय तरी नॉर्मलीच रिॲक्ट झालाय. मलाच त्रास झालाय. आई ग.